तुम्ही बिन भेंडीची भाजी करत असाल तर हा टिप्स खास तुमच्यासाठीच आहे। हे भेंडी आणून 5 ते 6 दिवस झालेला आहे आणि मी डाळ आणि तांदूळ धुतलेला पाणी एका गंजामध्ये ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमच मीठ घातलेला आहे आणि हे सगळ्या भेंड्या त्या गंजामध्ये 5 मिनिटासाठी सोडून दिलेले आहे। भेंडीवर डस्ट किंवा केमिकल आणि ते काट्यासारखं असते ना, सर्व निघून जाते। 5 मिनिटासाठी सोडून द्या मिठाच्या पाण्यामध्ये, सगळे कीटाणू पण मरून जातात बारीक बारीक। 5 मिनिटं सोडल्याच्या नंतर चांगल्या पाण्यामध्ये टाकून द्यायच्या। चांगल्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर सर्व भेंड्याला खालून वरून एकदा हाताने घासून घ्यायचं। सर्व भेंड्या घासण्याची जरूरत नाही आहे। बघा आत्ता बाजारातून आणल्यासारख्या ताज्या ताज्या आणि ग्रीन दिसायल्या, बरोबर आहे ना। सगळ्या भेंड्या साफ स्वच्छ धुतल्याच्या नंतर हे बघा मी हाताने घासायले ना, खूप स्वच्छ दिसायले भेंड्या। आणि एक ताट घेतलेला आहे मी, त्या ताटावर कॉटनचा कपडा घेतलेला आहे। बघा हे स्वच्छ पाण्यात टाकायले, स्वच्छ पाण्यात पूर्ण भेंडी टाकायले आता। कारण अर्धा किलो भेंडी आहे। आम्ही हे तांदूळाचं पाणी आहे ना, भेंडी धुतलेलं आहे आणि हे स्वच्छ पाण्यात मी भेंडी टाकलेलं आहे। आता एक मी सांगितलं ना पहिलेच की इकडे ताट ठेवलं म्हणून, ताट ठेवलं आहे आणि त्या ताटावर कॉटनचा कपडा ठेवलेला आहे। त्या कॉटनच्या कपड्यावर मी पूर्ण भेंड्या टाकून दिल्यात, आता टाकणार आहे किंवा टाकून दिल्यासारखं समजा। हे बघा, हे बघा किती हिरव्या आणि छान दिसायला ना, ताज्या ताज्या। कॉटनच्या कपड्यावर मी 5 मिनिटासाठी असं सोडतो आणि कॉटनचा कपडा पूर्ण पाणी भेंडीचं असते ना ओढून घेते। 5 मिनिटं झाल्याच्या नंतर पूर्ण भेंड्या कट करायचं आणि याला फ्राय करायचं। सुक्की फ्राय झाल्याच्या नंतर भेंडीची भाजी खूप छान लागते। आम्ही भेंडीची भाजी वाफेवर करत नाही, कारण ते खूप चिकट लागते आणि फ्राय केल्याच्या नंतर एकदा तुम्ही पण करून बघा। फ्राय केल्याच्या नंतर खूप टेस्टी आणि छान लागते भाजी। आपलं डाळ आणि तांदूळ धुतलेला पाणी वेस्ट जाणार नाही आणि हा किचन टिप्स तुम्हाला फार कामाचा असेल तर नक्कीच बघा आणि उपयोग करा। आणि हे भेंडी धुतलेला मी पाणी बघा, आता इकडे झाड आहे आंब्याचं, भेंडी तर पुसायले, हे तर सर्वच पुसतात। छान दिसायले ना ताजे ताजे भेंड्या। आणि हे पाणी झाडाला टाकायले मी, आंब्याचं झाड आहे ना आणि हे नारळाचं झाड। पाणी पण युजफुल झालं ना। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, पाण्याची बचत करा।